नमस्कार मित्रांनो, मी आपला ओमकुमार. तुमचं सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस खूप खास आहे, कारण आज आपण आलो आहोत जहागीरपूरच्या प्रसिद्ध आणि जागृत अशा हनुमान मंदिरात. हे जे ठिकाण आहे जहागीरपूरचं जागृत मारुती मंदिरासाठी प्रसिद्ध असून हे ठिकाण अमरावतीपासून साधारणपणे 45 ते 50 किलोमीटर अंतरावर आहे. तालुका त्याचा तिवसा आहे. अमरावतीहून गाडीने किंवा बसने पोहोचण्यासाठी साधारणपणे 1 ते 1.5 तास लागतो आपल्याला. आणि अति सुंदर आणि प्रसन्न वातावरण हे मंदिर आहे. जसं अकोल्यामध्ये ऊन भरपूर आहे तसं अमरावती जिल्ह्यामध्ये पण ऊन भरपूर आहे. त्याच्यामुळे थोडं म्हटलं कोल्ड्रिंक वगैरे घेऊन घ्या म्हटलं, कारण की खूप पाणी करते जीव बाबा. त्यामुळे सकाळी निघालेलं बरं राहत. सुमारे 30 वर्षापूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी इथे आल्या होत्या. तेव्हा जे खासदार होत्या त्याच्याच काळी मंदिरात जाण्यासाठी रस्ता अतिशय कच्चा आणि खचखळ होता. हेमा मालिनींनी पुढाकार घेऊन स्वतःच्या निधीतून उपलब्ध करून मंदिरापर्यंत पक्का रस्ता तयार केला. असं म्हणतात की ते अजूनही इथं मंदिरात दर्शनासाठी येत राहतात, असे इथले लोक सांगतात आहेत. आपण पाहू शकता जहागीरपूरचं मंदिर हनुमानजीचं किती सुंदर आणि प्रसन्न वाटते. इथं आल्यानंतर मनाला जी शांतता मिळते ती शब्दात सांगता येणार नाही. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण पवित्र मंदिरात दर्शन घेणार आहोत. येथील इतिहास जाणून घेऊया आणि आज असल्यामुळे इथल्या आरतीचा आनंद, सुंदर माहोलचा आनंद घेऊया. जसे द्वापार युगात जेव्हा श्रीकृष्णांचा जन्म झाला तेव्हा बाळकृष्णाची भेट घेण्यासाठी हनुमानजींनी मथुरेत गेले होते. तिथे त्यांना समजले की रुक्मिणी माता अमरावती जवळील कौंडण्यपूर येथे आहेत. त्यानंतर हनुमानजींनी माता रुक्मिणीसाठी दर्शनासाठी कौंडण्यपूर येथे आले आणि माता रुक्मिणींच्या सांगण्यावरून याच परिसरात जहागीरपूर येथे कायमचे स्थायिक झाले, अशी आख्यायिका आहे. जसे प्रगट होणे सुमारे 4.5 वर्षापूर्वी शेतात काम करत असताना मजुरांच्या विड्याला रक्त लागले होते. खोदकाम केल्यानंतर जमिनीतून हनुमानांचा भव्य मुखवटा बाहेर आला. त्यापासून हे देवस्थान प्रसिद्धीस